गुड आफ्टरनून फ्रेंड्स. विद्यार्थी मित्रांनो, आपण वाणिज्य संघटन व व्यवस्थापन इयत्ता 12वी प्रकरण क्रमांक 5 व्यवसायातील उभरत्या पद्धती याबद्दल माहिती पाहत आहोत. या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण व्यवसायाचे फायदे आणि व्यवसायाच्या मर्यादा बघितलेल्या होत्या. तर आज आपण ऑनलाईन व्यवहार, त्यांचा अर्थ, ऑनलाईन व्यवहाराची प्रक्रिया याबद्दल माहिती पाहणार आहोत. ऑनलाईन व्यवहार, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन. ऑनलाईन व्यवहार इंटरनेटच्या सहाय्याने केले जातात. योग्य इंटरनेटच्या जोडणीशिवाय हे व्यवहार करता येऊ शकत नाही. जेव्हा वस्तूंची खरेदी आणि विक्री इंटरनेटच्या माध्यमाने केली जाते, तेव्हा ऑनलाईन व्यवहार घडून येतात. जेव्हा ग्राहक ऑनलाईन पद्धतीने वस्तू व सेवा खरेदी करतात, तेव्हा ते पैसे देखील ऑनलाईन पद्धतीने भरतात. ऑनलाईन व्यवहाराची प्रक्रिया पाहत असताना ऑनलाईन व्यवहार पूर्ण खरेदी, विक्री आणि वस्तू पोहोचवण्याची अवस्था या मार्गाने होतात. ऑनलाईन व्यवहाराच्या प्रक्रियेमध्ये साधारणतः पुढील मुद्द्यांचा समावेश होतो. त्यामध्ये पहिला आहे नोंदणी, दुसरं मालाची मागणी नोंदवणे, तिसरं शोधन, आपण त्याला पेमेंट म्हणतो. पुढचं आहे वस्तू केल्यानंतरचं शोधन, त्यामध्ये धनादेश, नेट बँकिंगचे हस्तांतरण, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड, डिजिटल रोख. नंतर खरेदी विक्री प्रक्रिया आहे. तर आपण ऑनलाईन व्यवहाराची प्रक्रिया पाहत असताना त्यामध्ये पहिला टप्पा आहे नोंदणी. ऑनलाईन खरेदी करण्यासाठी नोंदणी फॉर्म भरून ऑनलाईन विक्रेत्याकडे नोंदणी करावी लागते. ऑनलाईन व्यवहारात नोंदणी ही पहिली पायरी आहे. विशिष्ट संकेतस्थळावर वस्तू किंवा सेवा खरेदी करताना ग्राहकाने लॉग इन करणे आवश्यक आहे. ग्राहकाचा ईमेल, ID, नाव संकेतस्थळावर सुरक्षित आणि जतन करून ठेवता येतं. सुरक्षिततेच्या कारणास्तव खरेदीदाराचे खाते आणि शॉपिंग कार्ट हे ऑनलाईन दुकानात ब्राउझिंग करताना आपण काय घेतले याची नोंद ठेवते. म्हणजे रजिस्ट्रेशनमध्ये जर विचार केला तर ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. ज्या व्यक्तीला ऑनलाईन व्यवहार करावयाचा असतील त्या व्यक्तींचे eBay सारख्या ऑनलाईन विक्रेत्याकडे नोंदणी अर्ज करून नोंदणी करणे आवश्यक आहे. त्या अर्जामध्ये काय असेल तर त्या अर्जामध्ये आवश्यक ती माहिती भरावी लागते. तसेच त्यात नोंदणी झालेल्या खात्यासाठी गुप्त शब्द म्हणजे आपण त्याला पासवर्ड व शॉपिंग कार्ट याची माहिती देणे आवश्यक असते. इंटरनेट खाते व शॉपिंग कार्ट यातील माहिती सुरक्षित राहावी व त्यांचा गैरवापर होऊ नये म्हणून पासवर्ड दिला जातो. ऑनलाईन व्यवहारासाठी आवश्यक असलेला दुसरा टप्पा म्हणजे मालाची मागणी नोंदविणे, प्लेसिंग एन ऑर्डर. ऑनलाईन व्यवहारात
हे दुसरी पायरी आहे. जेव्हा एखादा ग्राहकास एखादी वस्तू किंवा सेवा आवडतात तेव्हा तो शॉपिंग कार्टमध्ये वस्तू वा सेवा ठेवतो. शॉपिंग कार्ट हे खरेदीदाराने खरेदीसाठी निवडलेल्या वस्तू, त्यांची संख्या आणि प्रत्येक वस्तूंची किंमत यांची नोंद ठेवते. खरेदीदार सर्व वस्तूंची निवड केल्यानंतर शोधनाच्या पर्यायाकडे जातो. म्हणजेच काय? ऑनलाईन ग्राहक इंटरनेटवरून उपलब्ध वस्तूमधून वस्तू निवडतो व शॉपिंग कार्टमध्ये टाकतो. ऑनलाईन दुकानावर ग्राहकाने कुठल्या वस्तू निवडल्या व त्या शॉपिंग कार्टमध्ये टाकल्या यांची सविस्तर नोंद शॉपिंग कार्टमध्ये ठेवली जाते. ग्राहक प्रथमतः खरेदीसाठी निवडलेल्या वस्तू नक्की करतो व त्यानंतर शोधन पर्यायाची तो निवड करत असतो. तिसरी महत्त्वाची पायरी म्हणजे शोधन. ऑनलाईन व्यवहारातील ही शेवटची पायरी आहे. म्हणजे ऑनलाईन व्यवहाराच्या पायऱ्या पाहत असताना पहिली पायरी नोंदणी, रजिस्ट्रेशन, दुसरी पायरी प्लेसिंग ऑन ऑर्डर आणि तिसरी पायरी शोधन म्हणजे पेमेंट. ऑनलाईन व्यवहारातील ही शेवटची पायरी आहे. या पायरीमध्ये खरेदीदारास शोधनाचा पर्याय निवडावा लागतो. शोधनाची रचना ही अत्यंत उच्चस्तरीय ॲप्लिकेशनसह सुरक्षित आहे. शोधनाचे अनेक मार्ग आहेत ज्याद्वारे आपण शोधन करू शकतो. म्हणजेच पहिला आहे वस्तू पोहोचल्या केल्यानंतर शोधन. वस्तू पोहोचत्या केल्यानंतर शोधन. शोधनाच्या या प्रकारामध्ये खरेदीदाराला वस्तू हातात मिळाल्यानंतर शोधन केले जाते. शोधन घरी, दाराजवळच केले जाते. ग्राहक रोख किंवा डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड द्वारे शोधन करू शकतो. म्हणजेच वस्तू पोहोचल्यानंतर शोधन, कॅश ऑन डिलिव्हरी. या शोधन पद्धतीमध्ये ऑनलाईन खरेदी केलेल्या मालाचा प्रत्यक्षात ताबा मिळाल्याबरोबर अथवा नंतर त्याची किंमत विक्रेत्याला अदा केली जाते. या पद्धतीत विक्रेता खरेदीदाराकडून मालाचे पैसे वसूल करतो. शोधनाची दुसरी पायरी म्हणजे धनादेश. शोधनाच्या या प्रकारात खरेदीदार विक्रेत्यास एक धनादेश पाठवतो आणि विक्रेता धनादेश प्राप्त झाल्यानंतर वस्तू पाठवतो. म्हणजे धनादेश म्हणजे चेक. या शोधन पद्धतीत ऑनलाईन विक्रेता प्रथमतः ग्राहकाकडून मालाच्या किमतीच्या रकमेचा धनादेश गोळा करतो व तो बँकेत वटवल्यानंतर ग्राहकास मालाची पोच म्हणजे डिलिव्हरी करतो. तिसरा आहे नेट बँकिंगने हस्तांतरण. शोधनाच्या या प्रकारामध्ये शोधनाची रक्कम खरेदीदाराच्या खात्यातून विक्रेत्याच्या खात्यात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने हस्तांतरित केली जाते. म्हणजे नेट बँकिंगने एखाद्या वस्तूची खरेदी केल्यानंतर शोधनाच्या या प्रकारामध्ये शोधनाची जी रक्कम असते ते खरेदीदाराच्या खात्यातून विक्रेत्याच्या खात्यात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने हस्तांतरित केली जाते. विक्रेत्याला शोधन प्राप्त झाल्यानंतर किंवा पैसे प्राप्त झाल्यानंतर विक्रेता त्या संबंधित वस्तू खरेदीदाराकडे पाठवित असतो. इंटरनेटद्वारे निधी हस्तांतरित करण्याची ही एक इलेक्ट्रॉनिक सुविधा आहे. नेट बँकिंग ट्रान्सफर. या शोधन पद्धतीत
इंटरनेटद्वारे खरेदीदार मालाच्या किमतीची रक्कम आपल्या खात्यातून विक्रेत्याच्या खात्यात वर्ग करतो. अशी रक्कम विक्रेत्यास खात्यात जमा झाल्यानंतर विक्रेता मालाचा ताबा खरेदीदारास देतो. पुढचा आहे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड. खरेदीदार डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरतो आणि ग्राहकांच्या खात्यातून रक्कम वजा करते. डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड यांना प्लास्टिक पैसा म्हणून ओळखले जाते. ते जास्तीत जास्त ऑनलाईन शोधण्यासाठी वापरले जाते. म्हणजे क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड यांना प्लास्टिक पैसा अथवा प्लास्टिक करन्सी किंवा प्लास्टिक चलन असेही म्हणतात. ऑनलाईन खरेदी केलेल्या मालाच्या किमतीच्या रकमेचे शोधन करण्यासाठी कार्डधारक क्रेडिट अथवा डेबिट कार्डचा वापर करू शकतात. विक्रेत्याच्या बँक खात्यात क्रेडिट अथवा डेबिट कार्डद्वारे पैसे जमा झाल्यानंतर विक्रेता खरेदीदारास मालाची पोच देतो. म्हणजे जेव्हा खरेदीदार विक्रेत्याच्या बँक खात्यात पैसे जमा केल्यानंतर विक्रेता खरेदीदारास मालाची पोच देतो. डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड यामध्ये एवढाच फरक आहे की क्रेडिट कार्ड धारकास 30 ते 55 दिवसांचा कालावधी सवलत देय रकमांच्या बँकेत भरणा करण्यासाठी दिला जातो. परंतु डेबिट कार्ड धारकांच्या बँकेच्या खात्यात प्रत्यक्षात व ताबडतोब देयकाची रक्कम नावे केली जाते अथवा शिल्लक रकमेतून देयकाची रक्कम वजा केली जाते. पुढचा आहे डिजिटल रोख, डिजिटल कॅश. इलेक्ट्रॉनिक चलनाचा हा एक प्रकार आहे ज्याचे अस्तित्व केवळ सायबर स्पेसमध्येच आहे. डिजिटल रोख वास्तवात नसते, परंतु खऱ्या चलनाप्रमाणे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात वापर करण्याची क्षमता आहे. डिजिटल रोख हा इलेक्ट्रॉनिक चलनाचा प्रकार. इलेक्ट्रॉनिक चलनाची ही एक सुविधा फक्त सायबर स्पेसमध्येच मिळते. डिजिटल रोख हे इलेक्ट्रॉनिक चलन असल्यामुळे यास भौतिक अस्तित्व नसते, परंतु खऱ्या चलनाप्रमाणे त्यात इलेक्ट्रॉनिक स्वरूपात वापर करण्याची क्षमता असते. डिजिटल रोखद्वारे खरेदीदार विक्रेत्यास ऑनलाईन पद्धतीने खरेदी केलेल्या मालाचे मूल्य अदा करू शकते. तर आपण ऑनलाईन व्यवहारासाठी आवश्यक असलेले टप्पे पाहत असताना त्यामध्ये पहिला टप्पा होता नोंदणी, दुसरी टप्पा मालाची मागणी नोंदवणे, तिसरा शोधन करण्याचे काही प्रकार होते. अनेक मार्ग आहेत. त्यामध्ये आपण वस्तू पोहोचल्या केल्यानंतरचं शोधन, धनादेश, नेट बँकिंग हस्तांतरण, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड, डिजिटल रोख इत्यादी माहिती पाहिली. तर आता आपण खरेदी किंवा विक्री प्रक्रिया याबद्दल माहिती पाहणार आहोत. पुढचा आहे खरेदी किंवा विक्री प्रक्रिया. सर्व व्यवहारांमध्ये माहिती ही महत्त्वाची भूमिका बजावते. माहितीचे आदान प्रदान परंपरागत तसेच ऑनलाईन व्यवहार या दोन्हीतही करावे लागते. परंतु परंपरागत व्यापाराशी तुलना करता इंटरनेटद्वारे केले गेलेले व्यवहार जास्त सोपे असतात. परंपरागत व्यवसाय करताना प्रवासासाठी लागणारा वेळ, वाटाघाटी, मुद्दा पटवून देणे, दोन्ही पक्षांना आदान प्रदानासाठी व संवादासाठी
समोरासमोर असणे या सर्व प्रक्रियेस बराच वेळ लागतो. जेव्हा ऑनलाईन व्यवहारासाठी आवश्यक असणारी माहिती ही नियम व अटीसह पुरवली जाते आणि वर उल्लेखलेल्या बऱ्याचशा समस्येपासून त्या फक्त मुक्त असतात, म्हणून ऑनलाईन व्यवहार परंपरागत व्यवसायापेक्षा अधिक सोपे आणि चांगले देणारे परिणाम असतात. ऑनलाईन व्यावसायिक व्यवहाराच्या ज्या अवस्थेत उत्पादनाचे व त्यांच्या विविध जातींचे निरीक्षण करणे, वस्तूंची निवड करणे, वस्तूंच्या किमती जाणून घेणे, किमतीवर वाटाघाटी करणे, प्रत्यक्षात खरेदी आणि विक्री करणे, त्यांचे शोधन करणे इत्यादी कृतींचा समावेश होतो. त्या ऑनलाईन व्यावसायिक व्यवहारांच्या अवस्थेला आपण खरेदी विक्री अवस्था असेही म्हणतो. त्याचप्रमाणे क्रेडिट कार्डचा उपयोग रोख शोधन करण्यासाठी होतो. आता क्रेडिट कार्डला आपण प्लास्टिक पैसा म्हटलं होतं. अलीकडे काही भारतीय व परदेशी बँकांनी आणि वित्त कंपन्यांनी क्रेडिट कार्ड हा दस्तऐवज प्रचारात आणला आहे. या प्रणालीमध्ये क्रेडिट कार्ड धारक विशिष्ट दुकानातून किंवा हॉटेल्समधून, उपाहारगृहातून, विमानतळावर किंवा हॉस्पिटलमध्ये आणि इतर काही आस्थापनातून प्रत्यक्षात रोख रकमेद्वारे किंवा धनादेशाद्वारे काहीही पैसा न देता वस्तूंची व सेवांची खरेदी करू शकतात. साधारणतः जर विचार केला तर मोठ्या दुकानात पैसे व वस्तू यांची प्रत्यक्षात अदलाबदल केली जात नाही. अशा दुकानात वस्तूंच्या मूल्यांचे शोधन क्रेडिट कार्डच्या मदतीने वेबद्वारे केले जाते. संगणकावर वस्तू अथवा सेवा खरेदी करण्यासाठी आदेश तयार केल्यावर ग्राहकास संगणकावर सबमिट असे लिहिलेल्या जागी माऊसने क्लिक करतो. त्यानंतर विक्रेत्यांची वेबसाईट ग्राहकास त्यांच्या डेबिट अथवा क्रेडिट कार्डची माहिती विचारते. त्यानंतर आहे बघा खरेदीदार, विक्रेता. त्यानंतर वस्तूंची निवड करत असतो, पैशांची बोलणी आणि वितरणाच्या अटी व नियम. त्यानंतर विक्री, नंतर शोधन आणि वितरण, ऑनलाईन शोधन, नंतर विक्री पश्चात कार्य. असे वेगवेगळे कार्य इंटरनेटवर किरकोळ दुकानात उपलब्ध असलेल्या उत्पन्नाची आणि त्यांच्या किमतीची तुलना जर केली तर आपल्याला ऑनलाईन शॉपिंग, ऑनलाईन व्यवहार काय आहे याबद्दल माहिती कळत असते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे बाह्य सेवा, आउटसोर्स. बाह्य सेवा म्हणजे एखाद्या व्यवसायासाठी विशिष्ट सेवा पुरविणाऱ्या संस्थेशी करार करणे. ही मुख्यतः कमी महत्त्वाची कामे जसे स्वच्छता, सुरक्षा, घरगुती इत्यादी बाह्य सेवेद्वारे पुरविल्या जातात. कंपनी विशिष्ट सेवा पुरवणाऱ्या संस्थेबरोबर औपचारिक करार करते. विशिष्ट सेवा पुरवणाऱ्या संस्था आवश्यक मनुष्यबळ कंपनीला पुरवितात. या संस्था त्यांच्या सेवांसाठी शुल्क आकारतात. बाह्य सेवांमुळे कंपनी
त्यांच्या महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करू शकते. म्हणजे ज्या प्रक्रियेत व्यवसायाचे काही भाग अथवा कार्य काही विशिष्ट रक्कम देऊन पूर्ण करण्यासाठी बाह्य विशेषज्ञ सेवा देणाऱ्या व्यक्तींकडे अथवा संस्थेकडे सोपवली जातात, त्या प्रक्रियेस बाह्य सेवा असे म्हणतात. विशिष्ट सेवा पुरवणाऱ्या संस्थांशी काही कमी महत्त्वाची कार्य करण्याचा करार म्हणजे बाह्य सेवा होय. यामुळे कंपनीला 2 प्रकारचे फायदे होतात. पहिला फायदा म्हणजे उत्पादन खर्च कमी होतो. दुसरा फायदा म्हणजे विशिष्ट सेवेत पारंगत असलेल्या संस्थेच्या विशेष प्रावीण्याचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ बघितलं तर दुकाने, मॉल्स, सहकारी संस्था, कार्यालय इत्यादी संस्था उपाहारगृहे, स्वच्छता, सुरक्षा इत्यादी बाह्य सेवा घेतात. तसेच लग्न समारंभ असेल, वर्धापन दिन असेल, वाढदिवस साजरा करण्याची व्यवस्था इत्यादी देखील बाह्य सेवेद्वारे केली जाऊ शकते. साधारणतः विशिष्ट कंपन्या, संस्था, इस्पितळे, बँका इत्यादी व्यवसायाची कमी महत्त्वाची कामे, उदाहरणार्थ सुरक्षा व्यवस्था, उपहारगृहे, स्वच्छता इत्यादी कामे बाह्य सेवेद्वारे केली जातात. पुढचा मुद्दा आहे बाह्य सेवेची गरज. आज पूर्ण जगभर सेवा घेण्याचे आणि देण्याचे कार्य अतिशय विशेष पद्धतीने होत आहे. बऱ्याचशा सेवांसाठी अतिशय सूक्ष्म, आकर्षक कौशल्याची गरज असते. जागतिक स्तरावर कंपन्या त्यांची उत्पादने प्रदर्शित करण्यावर भर देताना आढळतात. म्हणजे आज जगाचा जर विचार केला तर संपूर्ण जगभर सेवा घेण्याचे आणि देण्याचे कार्य अतिशय विशेष पद्धतीने होत आहे. बऱ्याचशा सेवांसाठी अतिशय सूक्ष्म, आकर्षक कौशल्याची गरज असते. जागतिक स्तरावर वाढत्या स्पर्धांमुळे बहुतांश कंपन्या त्यांची उत्पादने प्रदर्शित करण्यावर भर देत असतात किंवा त्यांच्या वस्तूंच्या गुणवत्तेत सुधारणा करताना दिसतात. जागतिक बाजारात आपली जागा स्थापित करण्यासाठी सगळ्या संस्था बांधील आहेत. म्हणूनच कंपन्या आपल्या व्यावसायिक कार्यावर लक्ष घालीत आहेत. या सर्व कारणांमुळे कमी महत्त्व असलेल्या क्षेत्रामध्ये विशिष्ट कामात कुशल असलेल्या सेवा देणाऱ्या संस्थेकडून बाह्य सेवा घेण्यात येत आहेत. यामधूनच बाह्य सेवा ही संकल्पना उदयास आली. म्हणजेच काही संस्था आपली कार्य पूर्णपणे अंतर्गत कर्मचाऱ्यांकडून व्यवस्थितपणे हाताळू शकत नाहीत. काही कामे अथवा प्रक्रिया अनेक वर्षातून एकदाच कराव्या लागतात. काही कामांसाठी अथवा प्रक्रियांसाठी विशेष कौशल्याची व कार्यक्षमतेची आवश्यकता असते, जी कंपनी किंवा संस्था पूर्ण करू शकत नाही. कंपनी महत्त्वाच्या कामांचे आउटसोर्सिंग केल्यामुळे कंपनीला संस्थेला अतिमहत्त्वाच्या कामांचे
आउटसोर्सिंग केल्यामुळे आपले लक्ष केंद्रित करता येते. परिणामी उत्पादनाच्या गुणवत्तेचा दर्जा हा सुधारला जातो. आउटसोर्सिंगचे फायदे लक्षात घेत असताना कंपनीला अथवा संस्थेला आउटसोर्सिंगचे फायदे 2 मार्गांनी मिळत असतात. पहिला आहे कंपनीच्या संस्थेच्या एकूण खर्चात बचत होते. दुसरं कंपनी संस्था विशेषज्ञांच्या कौशल्याचा व कार्यक्षमतेचा वापर आपली कामे उत्तम रीतीने करण्यासाठी करत असतात. बाह्य सेवा या प्रक्रियेमध्ये आपण बघितलं की व्यवसायाचे काही भाग अथवा कार्य काही विशिष्ट रक्कम देऊन पूर्ण करण्यासाठी बाह्य विशेषज्ञ सेवा देणाऱ्या व्यक्तींकडे अथवा संस्थेकडे सोपवली जातात. त्या प्रक्रियेस बाह्य सेवा असे म्हणतात. साधारणतः विशिष्ट कंपन्या असतील, संस्था असतील, इस्त्रीपळे असतील, बँका असतील इत्यादी व्यवसायाची कमी महत्त्वाची कामे, उदाहरणार्थ सुरक्षा व्यवस्था, उपहारगृहे, स्वच्छता राखण्याची कामे इत्यादीचे आउटसोर्सिंग करत असतात. ओके, तर आज आपण ऑनलाईन व्यवहार म्हणजे काय, ऑनलाईन व्यवहाराचा अर्थ, त्यांचे प्रस्तावना, ऑनलाईन व्यवहाराची प्रक्रिया जसं की नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन, मालाची मागणी नोंदवणे, प्लेसिंग अँड ऑर्डर, शोधन म्हणजे पेमेंट, शोधन आपण वेगवेगळ्या मार्गांनी करतो जसं की वस्तू पोहोचवल्या केल्यानंतरचं शोधन, धनादेश, त्यानंतर क्रेडिट कार्ड व डेबिट कार्ड, नेट बँकिंग, त्यानंतर डिजिटल रोख, त्यानंतर खरेदी प्रक्रिया बघितली. खरेदी प्रक्रियेमध्ये खरेदीदार विक्रेता शोधतो, त्यानंतर वस्तूंची निवड केली जाते, पैशांची बोलणी आणि वितरणाच्या नियम व अटी, नंतर विक्री, शोधन आणि वितरण, ऑनलाईन शोधन करणे, विक्री पश्चात कार्य, त्यानंतर बाह्य सेवा बघत असताना आपण प्रस्तावना बघितली. त्यामध्ये बाह्य सेवा म्हणजे एखाद्या व्यवसायासाठी विशिष्ट सेवा पुरवणाऱ्या संस्थेची महत्त्वाची कामे, त्यानंतर त्याचा अर्थ व संकल्पना बघितलं, बाह्य सेवेची गरज बघितली. उद्याच्या लेक्चरला बाह्य सेवेचे कोणकोणते फायदे आहेत, बाह्य सेवेचे तोटे याबद्दल माहिती पाहणार आहोत. धन्यवाद.